नमस्कार मंडळी, मी नरसिंह भुरे, आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत. आजची ही गोष्ट ही केवळ बातमी नाही, ही आहे आई बाळांच्या जीवन रक्षक योद्धांची कहाणी. कारण देव नेहमी आकाशातून येत नाही, कधी कधी तो गुलाबी साडी घालून आपल्या घराच्या दारावर उभा राहतो. होय, आपल्या आशा सेविका त्यागाची ही गुलाबी साडी पहाटेचा धूक असो, दुपारच्या उन्हाची तलखी असो, की संध्याकाळची पावसाची धार, घरातला चुलमाठा, संसार, मूलबाळ हे सगळं मागे ठेवून फक्त एकच काम, गावातील एकही आई असुरक्षित राहू नये हे मनात ठेवून आशाताई खांद्यावरची पिशवी घेऊन दारात उभे राहतात. जिथे रस्ते नाहीयेत, जिथे फक्त चढण, काटेरी झुडूप आणि खडकाळ दऱ्या आहेत, तिथं कोणत्याही सरकारी वाहनाची पोहोच नसते. पण एक स्त्री गुलाबी साडी नेसलेली, पायात चप्पल कधी कधी तेही नाही, ती मात्र तिथे दररोज पोहोचते. कारण तिचं एकच बिद्रा, आई सुरक्षित मग बाळ सुरक्षित. 2716 आशांची पर्वा नाही, फक्त गावातील जीव वाचला पाहिजे. जळगाव जिल्ह्यातच 2716 आशा सेविकांचा काम करत आहेत. शासनाने त्यांच्यावर सोपवलेले काम म्हणजे काम नव्हे, ती आहे धर्म कार्यातील सेवेची शपथ. माता मृत्यू कमी करणे, बाल मृत्यू रोखणे, गरोदर स्त्रियांना योग्य तपासण्या मिळवून देणे, औषध, पोषण, लसीकरण वेळेवर अचूक योग्य पद्धतीने. गावागावात दरवाजापाशी येणारा तो हलकासा आवाज, ताई नमस्कार, तुम्ही तपासण्या केली का? हा आवाज म्हणजे एक आईसाठी विश्वासाची चावी असते. एका बाळाचा जन्म सुरक्षित झाला की ती आशाताई आई सोबतच नव्हे, स्वतःसाठी तो विजय मानते. 45 दिवसाची धडपड, एका अर्भकांचा विश्वास वाचवा, बाळाच्या घरी घ्यावयाची काळजी, हा कार्यक्रम म्हणजे आशांच्या कामातील सर्वात संवेदनशील अध्याय. प्रत्येक बाळाला घरभेटी देऊन ताप, वजन, दूध, श्वास सगळं तपासून घेणं. कारण त्या 45 दिवसात जे मृत्यू होतात ते एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त करतात. पण आपल्या आशाताई अंधारातही टॉर्च लावून घरपोच जातात. आई बाळ दोघांची चौकशी करतात आणि न जाणे किती जीव वाचवतात याची गणना कोणाच्या वहीत नसते, ती फक्त आईच्या आशीर्वादात लिहिलेली जाते. मोबदलाही कमी, कष्टाला मर्यादा नाही. मोबदल्यावर राजकारण होतं, तक्रारी होतात, पण आशाताईचं काम हे पैशासाठी नव्हे. त्यांनी जीव पहिल्यांदा गुलाबी साडी नेसली तेव्हाच त्यांनी मन शपथ घेतली, प्रत्येक आई माझी आई, प्रत्येक बाळ माझं बाळ. म्हणूनच त्या देवदूत आहेत. कारण देव फक्त चमत्काराने नव्हे तर सेवेने प्रकट होतो. अशा दिन त्यांच्या सेवेला मानाचा मुजरा, त्यांच्या कष्टांना सलाम करण्यासाठी दरवर्षी 1 फेब्रुवारी हा दिवस राज्यभर आशा दिन म्हणून साजरा केला जातो. या एका दिवसात आम्ही त्यांच्या कामाची फक्त दाद देतो, पण त्या 365 दिवस आमच्यासाठी आई बाळांच्या जीवनरक्षक बनून सतत उभे असतात. औषध निर्माण अधिकारी संघटनेचा सन्मान, औषध निर्माण अधिकारी संघटनेचा महाराष्ट्र राज्य यांचे राज्य उपाध्यक्ष व जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री उमेश महाजन यांनी राज्यातील सर्व आशाताईंना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा शब्द थेट हृदयाला भिडतात. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात सुरक्षित बाळ जन्माला येतंय, याचं श्रेय सर्वात पहिलं जर कोणाला जात असेल तर ते म्हणजे आपल्या आशा सेविका. मनापासून सलाम. मित्रांनो, या जगात देव शोधायला आपण मंदिरात जातो, पण देव कधी कधी गावोगावी फिरतो, हातात वही पेन घेऊन, गुलाबी साडीत लपटून. त्या देवदूतांना माझा, तुमचा आणि संपूर्ण समाजाचा मनपूर्वक सलाम. कारण त्यांनी वाचवलेला प्रत्येक प्राण ही बातमी नाही, तो आहे एका घराचा आनंद, एक बापाचा श्वास आणि एका आईचं जगणं. सर्व आशाताईंना आरोग्य दूत न्यूज तर्फे हार्दिक शुभेच्छा आणि मनापासून प्रणाम. आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.